नमस्कार. माझ्यासोबत सध्या नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले आहेत. अक्षयजी निवडून आल्यानंतरचं म्हणजे पहिलंच अधिवेशन आहे. कसा अनुभव आहे? अनेक वेळा मी माझे वडील आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्यासोबत विधान भवनामध्ये लहानपणीपासूनच मी येतोय. सगळ्या गोष्टी लहानपणीपासून मी पाहत आलोय. गेल्या 30 वर्षापासून साहेब राहुरी नगर पाथर्डी नगर नेवासा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेतला आमदार म्हणून काम करत असायचे. आणि आज प्रत्येकाची भावना, प्रत्येकाची इच्छा आणि अपेक्षा माझ्याकडनं साहेबांच्या प्रती जशा होत्या त्याच पद्धतीने आहेत. म्हणून निश्चित आज विधान भवनामध्ये मी 4 दिवसापूर्वी शपथविधी पार पडली. मी आमदार म्हणून पहिल्यांदाच आलो. पहिलंच अधिवेशन माझं आहे. आता 5 दिवस पूर्ण झालेले आहेत अधिवेशनाचे. आणि आतमध्ये काम करत असताना सर्वांचंच सहकार्य मला लाभतंय. कारण की साहेबांचे आणि प्रत्येक नेते मंडळीचे संबंध राजकारणाच्या पलीकडे गेलेले होते. प्रत्येकाशी एक भावनिक नातं आणि संबंध तयार झालेले असल्याकारणाने प्रत्येक नेता किंवा प्रत्येक मंत्री, आमदार मला एक आपल्या घरातला मुलगा किंवा आपल्या एक कुटुंबातला सदस्य म्हणून प्रत्येकाची वागणूक माझ्याप्रती आहे. भविष्याच्या वाटचालीमध्ये सर्वांचा आशीर्वाद आहे, सर्वांचं प्रेम माझ्यासोबत आहे. चांगल्या पद्धतीने मतदारसंघाचा विकास मी करेल, हा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देतो. वडिलांची उणीव भासते का सभागृहात? कारण यापूर्वी सभागृहात येत असाल तर एक सर्वसामान्य व्यक्ती किंवा आमदाराचा पुत्र म्हणून येत होतात. आता स्वतः सदस्य म्हणून आलात. तर कसा वेगळा अनुभव वाटतो तो? आता 4 दिवसापूर्वी मी पहिल्यांदाच आमदार म्हणून विधान भवनमध्ये आलो. याच्या अगोदर कर्डिले साहेबांचा मुलगा, एक आमदार पुत्र म्हणून मी येत असायचो. साहेबांनी ह्या विधान भवनामध्ये अत्यंत जवळचे संबंध प्रत्येकाशी तयार केलेत. प्रत्येकाशी काही ना काही आठवणी आहेत. आता आपण आल्यापासनं तर आतमध्ये हाऊसमध्ये, हाऊसच्या बाहेर प्रत्येक ठिकाणी साहेबांच्या मी जिथं-जिथं आज फिरतोय, या 4-5 दिवसामध्ये गेलो, प्रत्येक ठिकाणी साहेबांच्या आठवणी आहेत. 100% त्यांची उणीव भासते. मला कधी असं वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये असं घडेल, की साहेबांशिवाय मला कधी विधान भवनामध्ये आमदार म्हणून मी येईल, असं कधी वाटलं नव्हतं. निश्चित साहेबांची इच्छा असायची, की मी राजकीय क्षेत्रामध्ये माझी सुरुवात व्हावी आणि जनतेचं पण सहमत होतं, की निश्चित साहेब ज्या पद्धतीने आता 30-35 वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, त्याच पद्धतीने मी देखील आता पुढची वाटचाल चालावी अशी इच्छा प्रत्येकाची होती. आणि 15 वर्षापासून मी देखील समाज कार्यामध्ये, समाजसेवेमध्ये सक्रिय आहे. पण अशा प्रकारे होईल असं कधी मनातही आलं नव्हतं. आजही विश्वास बसत नाही, की त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक लागली आणि त्यानंतर मी आमदार झालो. आता पुढचे काय विजन असणार आहेत? कारण यंग आमदार आहात, तरुण आहात एकदम. तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की मतदारसंघाशी निगडीत कोणते महत्त्वाचे मुद्दे वाटतात, जे पुढे मार्गी लावणार? आता तरुणांनी राजकीय क्षेत्रामध्ये आलं पाहिजे की नाही? तर निश्चित ज्याचा त्याचा वैयक्तिक मत आहे. ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न येतो, की जर एखाद्याला समाजाचं हित दिसत असेल किंवा माझ्याकडनं समाजाचे चांगल्या प्रकारे काम होतील, अशी भावना प्रत्येकाच्या मनात असेल, तर निश्चित तो व्यक्ती किंवा तो तरुण मुलगा राजकारणामध्ये येऊ शकतो. कारण की राजकारण म्हणजे फक्त आपण पाहतो की आजकाल सोशल मीडियावर व्हिडिओज, रील्स किंवा फोटोज याच्यावर हे सगळं आपल्याला फक्त वरतून दिसतं. आतमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. भरपूर गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग जर एखाद्या तरुणाला यायचं असेल, तर निश्चित त्यांनी त्याचं मन मजबूत पाहिजे. त्यांनी प्रत्येक चांगली गोष्ट, वाईट गोष्ट कारण की राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्याच्या नंतर या प्रवासामध्ये अनेक चांगल्या गोष्टी येतात, अनेक वाईट गोष्टी येतात. अनेक गोष्टी आपल्याला असं कधी मनातही येत नाही. त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून आपलं मन मजबूत पाहिजे. तर मन मजबूत असलं तरच राजकारणात आजकालचे यावं. कारण की हलक्या मनाच्या व्यक्तीने जर राजकारणात आलं,
तर निश्चितपणे त्याचं काही वाईट होणार नाही, पण निश्चित त्याला हे सगळं प्रक्रिया पार पाडण्यामध्ये भरपूर त्रास होईल. म्हणून तरुणांना हेच माझं म्हणणं आहे, की आधी आपण आपलं शिक्षण पूर्ण करावं. त्यानंतर आपण जर राजकीय क्षेत्रामध्ये जायची आवड मनामध्ये ठेवत असाल, तर कुठंतरी समाजसेवा करण्यासाठी सुरुवात करावी. सामाजिक उपक्रम राबवावे. त्यानंतर हळूहळू छोट्या-छोट्या पदापासून तर मोठ्या पदापर्यंत आपण हळूहळू वाटचाल करावी. तर निश्चित राजकीय क्षेत्र काही कुठलं वाईट नाही. ज्या अँगलनी प्रत्येकजण राजकीय क्षेत्र म्हणजे वाईटच समजतो असं काही नाही. राजकीय क्षेत्र अतिशय चांगलं आहे, जर आपण त्या पद्धतीने काम केलं तर. ते काय झालं पहिल्यापासून बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये असो किंवा एखाद्या ठिकाणी काहीतरी वाईट घडत असेल किंवा काहीतरी एखाद्या ठिकाणी वाद झाले, तर प्रत्येक वेळेस ते राजकारण, राजकीय क्षेत्र, पुढारी यांनाच ते वाईट दाखवलं जातं. पण तसं काही नाही. राजकीय क्षेत्र अतिशय चांगलं आहे. कुणीही येऊ शकतं. ज्याला काम करायची इच्छा असेल, तर त्यांनी 100% यावा. म्हणजे सगळे मिळून स्वागत करतात. आता मी 15 वर्षापासून साहेब तर आमदार मी जन्म होण्याच्या पूर्वीपासून आहेत. पण मी आता 15 वर्ष झाले म्हणजे माझं वय त्यावेळेस 15च होतं. तेव्हापासून मी छोटे-छोटे कार्यक्रम करत गेलो, उपक्रम राबवत गेलो, संघटना तरुणांची तयार केली. त्यानंतर मी युवा मोर्चामध्ये काम केलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षांपासून मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी करत आज साहेबांच्या सगळ्या गोष्टी पाहत आलो. म्हणून आज कुठेतरी विधिमंडळामध्ये मी गेल्याच्या नंतर मला कुठल्याही गोष्टी अशा काही नवीन वाटत नाही किंवा काहीतरी मला काहीच आता आलोय मी, पण मला काहीच माहीत नाही असंही नाही काही. सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळ्या गोष्टीची कल्पना आहे, सगळ्या गोष्टीचं महत्त्व मला आहे. म्हणून 100% येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत. कारण की माझा मतदारसंघ काही थोडा भाग शहरी आहे, थोडा भाग थोडा ग्रामीण आहे, काही ग्रामीणमधलाही ग्रामीण आहे. म्हणजे असा 3 तालुक्याचा मतदारसंघ माझा आहे. तिन्ही तालुक्याचे प्रश्न वेगळे आहेत, अडचणी वेगळ्या आहेत आणि सगळ्यांच्या अपेक्षा साहेबांकडं भरपूर असायच्या. कारण की साहेब प्रत्येकाचं काम करत असायचे लगेच. सांगितल्याबरोबर दुसऱ्या मिनिटाला काम व्हायचं. म्हणून त्याच अपेक्षा आता सगळ्यांनी माझ्याकडं ठेवलेल्या आहेत. मला मोठं मताधिक्य देऊन निवडून दिलं आहे. तर निश्चित माझी हीच भावना राहील, की येणाऱ्या हा जो 3.5 वर्षाचा काळ मला पहिली टर्म माझी मिळाली, या काळामध्ये पूर्ण तिन्ही तालुक्यातल्या जनतेला कसा न्याय देईन, त्यासाठी मी पूर्ण मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आमचे पालकमंत्री व सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्याने मी निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पूर्णपणे मतदारसंघातले प्रश्न सोडवलेले पाहायला मिळतील. एक साधा प्रश्न आहे, राजकीय नाही आहे. पण जर अक्षय कर्डिले राजकारणात नसते, तर त्यांची काय इच्छा होती? त्यांची वैयक्तिक काय इच्छा होती? काय केलं असतं? राजकारण सोडून. आता राजकारणात मी नसतो, तर प्रत्येकाची लहान आता मी राजकारणात असतो नसतो हा लय जर तर वर मी विश्वास ठेवत नाही. जे वस्तुस्थिती आहे मी त्यावरच चालणारा व्यक्ती आहे. तर जर मी राजकीय क्षेत्रात नसतो, तर कुठंतरी मग माझे विचार पण वेगळे असते. म्हणजे राजकारण हे डोक्यातच आलं नसतं माझ्या. माझे विचारही वेगळे असते. मग त्यावेळी त्या जे जे काही विचार ज्या ज्या गोष्टीमध्ये मला आवड असते, त्यामध्ये मी पुढे गेलो असतो. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना साहेबांचं प्रत्येकाला म्हणणं असायचं, की आपण राजकारण करतोय, पण कुठंतरी आपली आर्थिक बाजूही मजबूत पाहिजे. त्यानंतर आपण आपल्या कुटुंबाकडं पण लक्ष दिलं पाहिजे. ते सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की आपण जर फिरत बसतो दिवसभर बाहेर फिरत बसतो, तर कुठं पाठीमागं आपल्या काय आहे, काय नाही हे पण पाहिलं. तर मागची बाजूही तेवढीच भक्कम पाहिजे, तर आपल्याला पुढं चांगल्या पद्धतीने चालता येतं. म्हणून सगळ्यांना माझं हेच मत आहे, की आपण सगळ्यांनी राजकारण करत असताना त्यासोबत कुठंतरी आपली आर्थिक बाजूही कशी सक्षम होईल याची पहिली काळजी घेऊनच राजकारणामध्ये यावा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि तुमचा जो प्रश्न आहे, की मी राजकारणात नसतो तर काय केलं असतं? व्यवसाय केला असता. नाहीतर कुठंतरी आता विधिमंडळात आल्याच्यानंतर प्रत्येक म्हणजे आमदार किंवा मंत्रिमंडळातले सदस्य मला भेटतात. ते म्हणतात, "कुठं आता आमच्या विधिमंडळात एक नवीन
म्हणजे चाष्टावरी म्हणत असतील की एक नवीन हिरो आला आता, हँडसम हिरो. म्हणजे अशा प्रकारचं ते बोलतात चाष्टावरी माझी. आता लहानपणीपासूनच ते सगळे मला पाहत आलेले आहेत. मी म्हणजे वयाचं 4-5 वर्षापासून हे सगळे लोकं माझ्यासोबत म्हणजे मला पाहत आलेले आहेत साहेबांसोबत. म्हणून निश्चित कुठं व्यवसाय केला असता, नाहीतर कुठं बॉलिवूडमध्ये हिरो झालं असतं, काहीतरी झालं असतं. इच्छा होती म्हणजे हिरो व्हायची इच्छा होती. तसं काही नाही. कारण की आता मी माझी 9वी झाली आणि 9वी अर्धी झाली. त्याच्यानंतर लगेचच मी ह्या राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे मला साहेब कुठेतरी सुख असू, दुःख असू, कुठं छोटे-मोठे कार्यक्रम असतील, मला पाठवत गेले. हळू माझा संपर्क वाढत गेला. प्रत्येकाशी भावना जुळत गेली. मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात वाढला मतदारसंघामध्ये, तालुक्यामध्ये. त्याच्यामुळं असं माझ्या मनात कधी आलं नाही, की मी ह्या क्षेत्रातच जावं किंवा त्या क्षेत्रात जावं. मला माझी शाळा संपूस्तोवर तर लगेच मी या क्षेत्राला संपायच्या आधीच सुरू झालो. त्यामुळं काही माझ्या मनात दुसरं काही आलं नाही. हे मी बॉलिवूड म्हणलो किंवा हे सगळे चाष्टावरी बोललो. पण माझी पहिल्यापासनं परमेश्वराने लिहिलेलं असेल माझं, की मी जन्माच्या अगोदरपासून साहेब आमदार होते. म्हणजे राजकीय, सामाजिक कुटुंबामध्ये जन्मलो मी. त्यानंतर परमेश्वरानेच लिहिलं असेल, की माझ्या हाताने पुढं राजकीय क्षेत्रातलाच माझा प्रवास असावा. मला असं एक मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. तर हे होते अक्षय कर्डिले यांनी आपल्याशी मनमोकळी चर्चा देखील केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं आजच्या तरुणाईने राजकारणात येत असताना आपली आर्थिक बाजू देखील मजबूत करणं, भक्कम करणं महत्त्वाचं आहे. हा देखील महत्त्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे.